हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज सगळ्यांची एकादशी आहे बघा. आता 2-3 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता दररोज नाही व्हिडिओ एडिटिंग करणं होत नाही मला. तर एडिटिंग करायला बघा बराच वेळ लागतो. भरपूर असं तास, दीड तास, 2 तास लागतो. त्याच्यामुळं काय एडिटिंग करणं होतच नाही. ते राहून जातं कामामुळं. सगळ्यांची एकादशी असल्यामुळं का नाही आणि ती माझ्यासाठी खिचडी वगैरे बनवत नाही, तर माऊलीच्या पप्पांसाठी, माऊलीसाठी, अक्षतासाठी खिचडी बनवते. आता खिचडी जास्त मला आवडत नाही आणि पोरांना बघा भरपूर अशी खिचडी आवडते. सकाळी-सकाळी ना माझं खिचडी बनवायचं चालू होतं. तर माऊलीच्या पप्पांना जायचं होतं, म्हणून त्यांच्यासाठी खिचडी सोबत तोंडी लावण्यासाठी दही, पापड, अजून वेफर्स आणि आमच्या झाडाचे असे गोड-गोड, छान-छान आंबे घेतले होते मी खायला. आणि माझं झालं होतं बघा सकाळचं फराळाचं बनवायचं. तर कधी-कधी एकादश असेल ना, प्रत्येक वेळेस एकादश असेल त्या दिवशी मी स्वयंपाक करत नाही, स्वयंपाकाला सुट्टी असते. तसं बघायला गेलं तर दोघांना पण खिचडी म्हणा, भगर म्हणा भरपूर असं आवडतंय. आणि आता सुट्टी लागली बघा पोरींना, तर अक्षताच्या मैत्रिणी आल्या होत्या आज तिला भेटायला आणि माऊली चाललं होतं आपलं मस्त फरसाणं खायचं. तर पोरी आल्या होत्या बघा, तिच्या मैत्रिणी आल्या होत्या तिला भेटायला. आता 1 महिना, दीड महिना झाला सुट्टी. असं पोरींना असं वाटतंय की कधी एकदा शाळेत येईल आणि कधी नाही असं झाले त्यांना. घरी बसून ना बोर झाले, तर शाळेत असतील ना तर मस्त खुशाल असतात बघा आणि त्यांना करमतं पण. तर शेवया बनवायला का नाही आल्या होत्या बायका पण. तर माझं चाललं होतं इकडं शेवया बनवायचं. तर दुपारचे 12, 12:30, 1 वाजत आले होते. तर शुभ दुपार सगळ्यांना. तर माझी सगळी घरातली कामं आवरून घेतली आणि आता शेवया बनवायला घेतल्या. आता पीठ जर मळायचं म्हणलं तर बराच वेळ लागतो. तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, भरपूर असा वेळ लागतो. तर आता गव्हाचं आणि गरा असं दोन्ही मिक्स होतं आणि कधी-कधी गरा आणि नुसता गरा असेल तर जास्त काही वेळ लागत नाही. पण गहू आणि गव्हाचं पीठ असेल ना, ते सॉरी गव्हाचं पीठ आणि गरा असेल ना, तर बराच वेळ लागतो हे पीठ मळायला. अगदी थोडं-थोडं असं सगळ्या पिठाला ओलावा भेटला पाहिजे आणि सगळं पीठ ओलं झालं तरच शेवया येते. तर थोडंसं आंबट ओलं म्हणजे की थोडंसं कोरडं वगैरे असेल तर मिशनीतनं अजिबात शेवया येत नाही. तर आपल्या शेळीला बघा सावलीला बांधली होती, कारण आता बरेच दिवस झाले मी बाहेर बांधत नाही. तर आपल्या अक्षूची मदत चालू होती. आज मला भरपूर शेवया होते का नाही, थोडीशी मदत चालू होती तिची. मिशनीत पीठ वगैरे टाकू लागायचं. तर आणि त्या बायकांचं चालू होतं की चाळून द्यायचं. आता मस्त शेवया होत होत्या. आता वरून अगोदर वरती टाकायला चालू केलं. आता खाली पण टाकायचे होते आणि वरती पण. असा एक 13-14 किलो शेवया होत्या मला. आता संध्याकाळचे बघा 7, 7:30 वाजले होते. माझं चाललं होतं दिवाबत्ती करायचं. तर दळणं वगैरे असतात ना, त्याच्यामुळे थोडंसं उशीर लागतं. ते पण बघायचं, हे पण बघायचं, असं काम चालू असतं माझं. दिवाबत्ती करते तोपर्यंत बापूंना अशी गोड भगर केली. तर आत्या गावाला गेल्या होत्या ना, तसं मस्त गोड भगर आपलं ओबड-धोबड शेंगदाणे वगैरे टाकली होती मी आणि आमच्यासाठी म्हणलं तर असं तिखट भगर बनवलेली. आता सकाळी बघा, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळी का नाही आता उपवास सोडायला मला मस्त असं खारं वांगं बनवायचं होतं, सॉरी भरलं वांगं बनवायचं होतं आणि बऱ्याच दिवसातून भरलं वांगं. तर टोमॅटो, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि सॉरी कोथिंबीरची कमी होती. तर कोथिंबीर पण लागती, पण कोथिंबीर नव्हती माझ्याकडे. पण असं म्हणलं तर अगोदर कांदा जरा वेगळ्या पद्धतीने बनवायचं आहे आणि ह्याचे बऱ्याच म्हणजे की बऱ्याच दिवसातून मी अशी ह्या पद्धतीने बनवते. आता आठवत पण नाही मला हे कधी बनवलेलं. आलं, कांदा, टोमॅटो, खोबरं हे सगळं मी एकातच मिक्स केलं होतं. लसूण आणि कोथिंबीरची कमी होती. तर चांगलं लाल कलर येईपर्यंत बघा छान असं आपलं खरपूस भाजून घ्यायचं थोडंसं तेल वगैरे टाकून. तर असं माझं एक 10 मिनिटं भाजायचं चालू होतं. आता लगी-लगी काय भाजत नाही बघा कांदा आणि मी जास्त फुल वगैरे गॅस करत नाही. असं अगदी अगदी की जसं की मध्यम गॅसवरच हे सगळं फ्राय करून घेते आणि हे फ्राय करून झालं की आपलं थोडंसं गार व्हायला ठेवलं. लगेच आपली वांगी पण मस्त फ्राय करून घेते स्वच्छ धुवून चिरून आणि माझी असं वांगी थोडीशी सुकलेलीच होती. मी एकादशीच्या आदल्या दिवशीच वांगी घेऊन ठेवलेली. हे जे मसाला होता बघा छान फ्राय करून घेतला. तर मस्त एक 2-3 मिनिटं करायची, छान फ्राय करून घेतलं ना मस्त आपलं तेल सुटेपर्यंत आणि वरतून बघा थोडंसं ओबड-धोबड शेंगदाण्याचं कूट आणि अचानक मैत्रिणीचा फोन आला की माझ्या शेवया बनवून ठेव, 1-2 दिवसात न्यायला येते. काय तिच्या नुसत्या गऱ्याच्या आणि गहू आणि गरा असं दोन्ही मिक्स होत्या. मग अशा शेवया बनवायला घेतल्या तर मस्त मोकळ्या अगदी सुटसुटीत शेवया पण होत होत्या बघा तिच्या. अगदी छान असं शेवया होत्या. अजून गरा शिल्लक होता. आता नुसत्या गऱ्याच्या बनवायचं चालू होतं. गहू आणि गव्हाचं पीठ आणि गरा हे पण दोन्ही पण होतं. आता हे दोन्ही सगळं तिनं मला माझ्यापासनंच घ्यायला सांगितलं होतं आणि माझ्याकडं पण असतो गरा वगैरे विकायला. तर माझ्याकडंच होतं. हे सगळं माझ्याकडंच घ्यायचं होतं आणि संध्याकाळी बघा माऊलीचे पप्पा पण आले होते आणि माझी पण दळणं दळायचं चालू होतं. तर असं संध्याकाळी इतकी धांदल उडते ना, काय करू आणि काय स्वयंपाक करायचा टायमिंग आणि हे दळणं दळायचं. तर शेवया बघा आपले मस्त वाऱ्यानं वाऱ्याच्या सुद्धा मस्त सुकत होत्या शेवया. तर संध्याकाळचं ना इतकी फजिता होती. दररोजचंच माझं काम चालू असे असं. झाडाचे असं छान-छान गोड-गोड आंबे ना पियाला येतं. तर आता म्हणलं चला सगळ्यांना थोडं-थोडं वाटवाळा द्यावं आपल्या
झाडाच्या आणि ती गोड गोड साखरेसारख्या आंबे येतं. चला थोडं थोडं ना जेवढे पिकलेत बघा तेवढे घेतलं आणि सगळ्यांना थोडं थोडं देऊया. छान असा कलर आलेला एकदम पिवळा, जसं की पाडाचे आंबे असतात ना तसंच असं कलर आलेला आहे आणि एकदम मस्त वास इतकं छान येतं ना मी सांगते, खूप छान असं वास येतोय. आणि अक्षता सुद्धा मला म्हणत होती मम्मी आता आज आंबं पिकले तर सुद्धा छान वास येतोय. तरी अशा सगळेजण मस्त आमच्या झाडाचे असं गोड गोड आंबे खायला. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे ना 10:30 वाजले बघा. तर माझी कपडे भांडी वगैरे आवरली, स्वयंपाक आवरला, सगळी कामं आवरून घेतली आणि आज म्हणलं तर माऊलीश पप्पा घरी थांबलेत बघा. तर आज ना मी माऊलीश पप्पांना घरी थांबून घेतले, तर माझी काय तब्येत बरोबर नाही. तर सांगतेच तुम्हाला पुढं. आता आम्ही चाललोय दवाखान्यात आणि चाललोय दवाखान्यात. तर आपलं अक्षूचं आवरलंय, माऊलीचं आवरलंय. तर आता घरी कोण नाही, दोघं पण यायला लागल्यात. शेळीला वैरण पाणी वगैरे केलं, अजून थोडंसं गवत वगैरे टाकायचं राहिलंय. तर चला बघा. आणि आपलं त्या दिवशी अक्षूला ड्रेस आणला होता बघा, ती ड्रेस कसा दिसतोय. तर सगळं शांत शांत वातावरण आहे. आत्या पण गेलेत गावाला, तर आज शेवायला सुट्टी. तर कालच शेवाय बनवून ठेवले त्या, तर ते उद्याच्याला द्यायच्यात. ती माझी मैत्रीण येणार आहे. तर हे ड्रेस बघा, अक्षूला ते बड्डेला ड्रेस आणलेला, तर असं दिसतोय. चला, माऊलीला काय दम निघत नाही. कुठं जायचं म्हणलं तर माऊली सगळ्यात अगोदर रिक्षात जाऊन बसतो, झालं का नाही मम्मी, झालं का नाही मम्मी. तर हे बघा असा दिसतो ड्रेस. तर आज बळच बळ ना माऊलीश पप्पांना घरी थांबवलंय. तर दररोज असं झालं होतं, आज जायचं उद्या जायचं. तर माझी काय तब्येत बरोबर नव्हती. तर पुढं सांगतेस तुम्हाला दवाखान्यात गेल्यावर कळलं. कुठं जायचं म्हणलं तर घरची सगळी कामं आवरावं लागतात अगोदर, घरची सगळी जबाबदारी पार पाडावं लागते. तर शेळीला बघा वैरण पाणी केलं आणि सगळी कपडे भांडे देवपूजा स्वयंपाक सगळी कामं आवरून सगळं जिथल्या तिथं ठेवून कुठं जायचं म्हणलं की निघावं लागतं. तर आलो आम्ही एकदाचं दवाखान्यात. तर माझं बरेच दिवस झालं बघा, माझं पोट दुखते. तर मला सोनोग्राफी करायला सांगितली होती डॉक्टरनी. तर मी घरूनच नंबर लावला होता, त्यामुळे मला काही जास्त वेळ बसायची गरज नव्हती. तर तिथून आलो बघा. तर अकलूजमध्ये आपलं 99 रुपयेमध्ये ना सेलमध्ये 99 रुपयाचं सेल चालू झालं होतं. आता बरेच व्हिडिओ येत होते आणि अक्षरशः चालू होतं की आपण कधी जायचं, आपण कधी जायचं. मग काय तिथं आलो. तर मला तर अजिबात कपडे पसंत पडली नाही, एकसुद्धा कपडे आवडली नाहीत. तर नुसतं आता इकडून तिकडून तिकडून इकडून बघायचं आणि फिरायचं चालू होतं. वेगवेगळे बरेच काय काय कपडे होते बरं का. तर मला तर आवडत नव्हती. तर बघू आता असं काय घेऊ आणि काय नाही असं झालं होतं. तर एकदम एकदम साधी एकदम हलकी क्वालिटी होती. तर जसं आपल्याला आवडतं जसं पाहिजे असते ना तशी नव्हती. तर आणि तिथून आलं बघा. आता अक्षता माऊली सोबत आहेत म्हणल्या, त्यांचा तर लाड पुरवायलाच पाहिजे. मग त्यांना खायची होती पाणीपुरी. मग काय पप्पा लगेच घेऊन आली पाणीपुरी खायला. तर तिथून बघा पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्हाला घ्यायचा होता थोडासा किराणा, जे काही संपलं होतं ना ते घ्यायचं होतं. मग तिथून आलो बाजारमध्ये. तर आता बाजारमध्ये आज काही गर्दी नव्हती बघा, निवांत एकदम शांत होतं. आता सण वगैरे असेल ना तर भरपूर अशी गर्दी होती. तर सगळ्यात अगोदर ना मॅगी मसाला घेतला. पुढे सांगतेस तुम्हाला काय घेतलं आणि काय नाही घरी गेल्यानंतर. हे जी ताई आहेत बघा, कॉमेडी सुनबाई म्हणून ह्यांना ओळखलं जातं. इंस्टाग्रामवर फेसबुकवर भरपूर अशा फेमस येतं. तर सहजासहजी बघा आम्ही चाललो होतो, तर आम्हाला भेटल्या ताई ह्या. तर खूप छान स्वभाव आहे आणि खूप इकडचं तिकडचं आमचं थोडंसं बोलणं झालं. तर आता मला ना त्रास होत होता किडनी स्टोनचा, त्यामुळे मी काही रिक्षातनं उतरले नव्हते. नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या ताईला खूप खूप सपोर्ट करायचा आहे, कारण ताई अगदी शून्यातून प्रयत्न करतात. ते तुम्हाला तिथं 100 पर्यंत तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. थँक्यू. आणि आम्ही तिथून बघा सगळं आवरलं आमचं आणि येता येता वाटत करायचा खुर्च्या बसल्या होत्या. तर भरपूर दिवसाची इच्छा मध्ये होती माझी. बरेच दिवस झालं चालू होता खुर्च्या घ्यायच्या, खुर्च्या घ्यायच्या. आधी अगोदरच्या जे 2-3 होत्या बघा घरातल्या, आता ते पूर्णपणे ना खराब होत आले होते. तर म्हणलं चला 1-2 खुर्च्या घेऊ. आता बरेच दिवस चाललं होतं. मग काय सहजासहजी योग आला आणि थांबलो. तर खुर्च्या बघायला गेलो बघा. आता माऊलीच पप्पांचं बघा, हे बघायचं ते बघायचं चालू होतं आणि थोडंसं हे करत होते बघा. थोडीशी ती खुर्ची ना थोडंसं चिरली. मग काय परत ते दुसरी बघितली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते मी आता कोणती घेतली आणि कोणती नाही खुर्ची नक्की. आता ना संध्याकाळचे बघा 7 वाजलेले. तर आम्ही घरी यायला आम्हाला 5:30 वाजले. तर आल्यापासून ना माझी कामं चालू होती, झाडून वगैरे काढायचं. परत दळणं आले, ती माऊलीच्या पप्पांचं चाले दळण दळायचं, माऊलीची कटिंग करायची होती. आणि माऊलीला ना परवा दिवशी का नाही त्याला वारकरी संस्थेमध्ये ना सोडायचे लावायचे.
तर त्याचं इच्छा होती की त्याचं म्हणणं होतं की मम्मी मला आज मिसळपाव खायची. मग काय मग अशी येताना बघा पाव वगैरे आणलं तर आज मस्त मिसळपावचा बेत आहे. आणि परत माझं तर सांगते तुम्हाला पुढं काय झालं आणि काय नाही. तर परत एकदा बनवायचे. आणि आता दरवाजा वगैरे हे केलं मी लावून घेतलं की नाही. आता गव्हाचं पीठ असेल ना भरपूर धूळ उडते आणि आता आतमध्ये सगळं पीठच पीठ होतं आहे. तर येताना का नाही थोडासा किराणा वगैरे संपला होता बघा, ते पण घेऊन आली. आणि मिसळ बनवायची होती म्हणून मटकी कोथिंबीर हे सगळं संपलेलं ते सुद्धा घेऊन आली. आणि मग आता जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही कारण माझ्या मोबाईलची ना फोनची म्हणजे चार्जिंग संपलेली. म्हणलं चला असं जेवढा असेल तेवढा. आणि येताना का नाही मटकी वगैरे आणलेलं तर ठेवले मी फ्रीजमध्ये. तर मला मस्त मिसळ बनवायचे आणि पाव वगैरे आणलेलं. तर थोडासा किराणा आणला होता बघा. रात्रीच्या शेवाय का नाही अजून काही गेल्या नाही त्या, पोच झाल्या नाही त्या. तर हे शेवाय माझ्या मैत्रिणी याच्यात ती उद्या येणार आहे न्यायला सकाळी सकाळी. तर आजच यायचं तिचं नक्की होतं पण माहीत ना तिला अर्जंट ना रद्द करावं लागलं यायचं. तर उद्याच्याला ती नक्की येणार आहे. तर हे तिच्या शेवा आहेत बघा. आणि थोडंसं जे काय संपलेलं बघा किराणा ते येताना परत आम्ही घेऊन आलो. हवेशीर म्हणून ना मी असंच थोड्या वेळ उघडून ठेवलं हे शेवाया सुकायला इकडं पण. आणि आपलं जे काय संपलेलं बघा माझा किराणा वगैरे जे काय संपलेलं ना ते सगळं आणलं आहे. आणि रवा चाळायला गरा चाळायला का नाही इतकं असं हे करावं लागत होतं मला. तर 2-3 चाळणी आणल्या बरं का. ते चाळणीचं सगळं असं थोडं थोडं का व्हायला तुटायचं. मग आज ना थोडीशी नवीन आणि चांगल्या क्वालिटीची आणली. आणि इकडं आपलं जे काय लागतंय ना ते आपलं घरातलं साहित्य सगळं आणलेलं आहे. त्याला दाखवते परत मी. आणि आपलं मस्त ना माऊलीसाठी आपलं हे आणलं आहे मी मिसळपाव बनवण्यासाठी पाव. आणि अक्षूसाठी खारे आणलेले. तर परत एकदा ना माऊलीच्या पप्पांचं चालले आता दळणं दळायचं भरपूर सारं आपलं. अजून एकदा परत ना बापूने आंबा आणलेलं. तर काय झालं सांगते तुम्हाला ते आंब्याचं. तर आता दिवस मावळायला लागलाय. तर मी ना काल हे आंबं आपल्या झाडाचं आंबं ना पाण्यात टाकलं होतं तिथं दाखवलं होतं. तर हे बघा असं फोडून ना वाळत घातलं होतं. तर बापूनी फोडून देत होते मला. तर ते म्हणले आता हे आंबं सगळं पिकलेलं आहे ते काय घालता यायचं काय लोणचं नाही व्यवस्थित येणार नाही. आणि मग चला म्हणलं असं सुकायला घातलं आहे मी. आता ह्याला थोडंसं हळद मीठ लावणार आहे बघू. आलं चांगलं तर आलं बरं झालं. आणि नाही तर नाही मग परत दुसरा आंबा आणलेले. तर बापूंनी परत एकदा दुसरा आंबा आणलं ते. आता मी माझी कामं आवरली ना तर हे सगळं आंबं मला फोडून घ्यायच्यात बघा. इकडं दिवस मावळायला लागलाय. मग का नाही संध्याकाळी बघा अशी मिसळ बनवायला घेतली. मस्त मटकी वाफ काढून घेतली होती. आता इकडं आपलं टोमॅटो कांदा कोथिंबीर सगळं घेतलं होतं. खोबरं आलं लसूण सगळं घेतलं होतं बघा. आणि थोडंसं लालसर ना खोबरं भाजून घेतलं होतं. परत आपला बारीक चिरलेला कांदा चांगला फ्राय करून घेतला. आणि आपली मस्त चमचमीत झणझणीत अशी गावाकडच्या पद्धतीत मस्त भेळ बनवली. आजच्या संध्याकाळच्या जेवणात असा बेत होता. बाय बाय.